श्रीराम. मित्रांनो, आज आपण वेगळा विषय म्हणता येणार नाही. काल जो बघितला होता गणेश विद्या, त्याचंच काउंटर पार्ट म्हटला तरी सुद्धा चालेल. आपण बघणार आहोत अथ शब्द जिज्ञासा. विषय आहे असा अथ शब्द जिज्ञासा. त्याचं असं आहे मित्रांनो, म्हणतात ना की अतिपरिचया दवज्ञा. कारण शब्दांचं काय, शब्द आपले इतके परिचयाचे आहेत की रोज आपण सहस्राविधी शब्द उच्चारत असतो आणि वापरत देखील असतो. पण आपण कधी विचार करतो का हो की हे शब्द जे आपण बोलतो त्याचा उगम कसा झाला आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याला अर्थ कसा मिळाला, भावगंध कसा आला. 52 मूळ अक्षर आहेत बघा. या 52 मूळ अक्षरामध्ये आणि तेवढ्याच त्या अक्षरांच्या मेळाव्यातून आत्तापर्यंतचं म्हणजे अक्षरशः सारस्वत सागर ज्याला म्हणावं असं साहित्यांचा, शब्दांचा, वाणीचा वापर आपण करीत असतो. एवढं ज्ञानभंडार या शब्दांमध्ये कसं सामावलं गेलं, याचं असे शेकडो प्रश्न मनामध्ये येत जातात. आणि अगदी खरं सांगायचं का, शब्दांच्याबद्दलनं कौतुकही वाटतं आणि कुतूहलही वाटतं. आणि म्हणून अथ शब्द जिज्ञासा हे मनामध्ये आलं आणि त्याच्यानंतर विचार करायला लागलो की शब्द आणि निशब्द 2 शब्द आहेत बघा. हे शब्द आणि निशब्द. आता निशब्द शब्द असो का निशब्द, त्याला बघा भाषा ही असतेच. आपण विचार करतो ना, तो सुद्धा शब्दातनं आणि भाषेतनंच करतो. फरक एवढाच की मनातले जे विचार आहेत ते आपण बाहेर बोलत नाही. बाहेर बोलतो, उमटतो, त्यावेळेला त्याला आपण भाषा किंवा वाणी म्हणतो. पण मनामध्ये सुद्धा आपण ते बोलत असतो. म्हणून चत्वार वाक् असं त्याचं वर्णन आपल्याला अथर्वशीर्षामध्ये सुद्धा दिसतं. आता ही वाणी आणि हे शब्द यांचे भाव आणि बोध कसे आले हा एक प्रश्नच असतो. की आपले हे जे ऋषीमुनी होते, संत होते, पतंजलीसारखे होते किंवा शास्त्रज्ञ होते की ज्यांना वरून फळ खाली पडलं आणि नंतर एकदम काहीतरी डोक्यामध्ये लक्कन चमकलं आणि त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा शोध, त्याचं नाव हे झालं. म्हणजे काहीतरी कल्पना अबोध अशी जी मनात येते ती प्रगट करायची. आता हे जर आपण बघितलं, युरेका युरेका असं म्हणून ओरडणारा आर्किमिडीज बघा, की त्याच्या समोर एकदम काहीतरी अचानक असं एक अमूर्त भाव चमकून गेला आणि त्याला तो शब्दामध्ये सांगायचा होता. C.V. रमण काय किंवा रमण महर्षी काय हे बघा, किंवा कवी बघा, लेखक बघा, यांच्यासुद्धा कलाकार कोणताही असू दे, त्यांच्या मनामध्ये आधी एखाद्या गोष्टीबद्दलच्या, एखाद्या विषयाबद्दलची काहीतरी अबोध संबोध येतात आणि नंतर कुठल्या तरी माध्यमातून, पुष्कळदा ते शब्दच असतं, माध्यमातून त्यांचं प्रगटीकरण म्हणजे मूर्तीकरण होत असतं. सृष्टीतली ही जी काही अनेक गूढ तत्त्व ज्यांना सापडली आहे, तर त्या तत्वांशी मौनामध्ये संवाद पहिल्यांदा साधला जातो. एक साक्षात्काराचा अनुभव त्यांना येतो आणि नंतर त्या दिव्य दर्शनाने ते इतके दिपून जातात, त्यावर विचार चिंतन करतात आणि मग हा निशब्द अनुभव जो आहे ना, तो आपल्यासाठी मूर्त म्हणजे शब्दरूपामध्ये ते आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात. पण म्हणतात ना की असोशी असते, सांगा याचे आतसविरते उरते ओठावर लाचारी, डाव मनाचा उधळून जाती आगांतुक शब्दांच्या फैरी. अशी ही असोशी असते की जे सांगायचं ते बरोबर नेमक्या शब्दामध्ये पकडता यायला पाहिजे. पकडता येतं पुष्कळदा. विचार म्हणजे काय, तर आपण आपल्याशी साधलेला संवादच असतो. शब्द आपले इतका खोल झिरपलेला असतो. म्हणतात ना की कोई पास न होने पर जनमन शांत नहीं रहता, आप से कहता है वह आप की है सुनता. आपलंच आपण ऐकत असतो आणि आपणच आपल्याशी बोलत असतो. हा निशब्दातला आपला व्यवहार झालेला असतो. हा इतका खोल झिरपलेला असतो की आपण झोपेमध्ये किंवा स्वप्नसुद्धा आपण जे बघतो ना, तर त्या स्वप्नात सुद्धा बरं का या शब्दांचा शब्द माध्यमाच्याच उपयोगाने आपण शब्दामध्ये व्यवहार करीत असतो. बघा, असं आहे की एखाद्या बीजाला अंकुर फुटला ना, तसा हा शब्द असतो. तो आपल्या आतून बाहेर येत असतो
आणि ज्या देशकाळामध्ये किंवा जो भौतिक किंवा भौगोलिक किंवा सांस्कृतिक सामाजिक वातावरणामध्ये आपण असतो, तर आपल्याबरोबरच आणि त्या वातावरणाबरोबरच त्या शब्दाचं देखील पोषण होत असतं बरं का. त्यातल्या बीजाचा अंकुर जो असतो तो एका बाजूने आपली जमीन धरत असतो आणि जमिनीत खोल खोल जाऊन आपली पोषक द्रव्ये तो शोधून घेत असतो आणि नंतर तो व्यक्त होत असतो. मी असं का म्हणते आहे की तो आपली जमीन शोधून घेतो किंवा तिथल्या निसर्गातून तो शब्द किंवा भाषा ही निर्माण होत असते किंवा असते. आता एक छोटंसं उदाहरण बघा. एकदा काय झालं की रस्त्याने मी जात असताना मला माझी एक मैत्रीण भेटली. ती म्हणाली, हाय गीतांजली. मी तिला म्हटलं, आपको इतना बुरा लगा, क्यों ऐसा क्यों कहते हो? म्हटलं, नाही हाय हाय लगा. तर असं आहे की हाय जो शब्द आहे तो हाय आपल्याकडे दुःखद दाखवणारा एक उद्गार आहे, पण युरोपामध्ये हा दुःखद दाखवणारा नसून, चटका देणारा नसून, हा ऊब देणारा शब्द आहे. हाय यांनी मैत्रीणमध्ये एक उबारा येतो, तो शब्द आहे हा. जसं ब्रेक आहे की ब्रेक म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, थांबणं किंवा रुकावट. हा आपल्याकडे आपण त्याचा अर्थ गृहीत धरलेला आहे. पण एखाद्याने म्हटलं की असं झालं, मी इतका प्रयत्न करत होतो आणि शेवटी मला तिकडे ब्रेक मिळाला. आता हा ब्रेक मिळाला याचा अर्थ असा आहे की आपल्याला ब्रेक मिळाला तर हे पहिल्यांदा लक्षात नाही यायचं. ब्रेक मिळाला म्हणजे तिथे बर्फाचा सगळा व्यवहार आहे युरोप खंडामध्ये आणि तो बर्फ जो आहे तो फुटल्याशिवाय मार्ग मोकळा होत नसतो. तो ब्रेक झाला बर्फ नंतर मग तिथून जायला रस्ता होतो, या अर्थाने तिथे ब्रेक शब्द वापरतात. याप्रमाणे तिकडचं जिथलं जसं वातावरण असेल ना, त्या वातावरणातून त्या शब्दाला भाव आणि अर्थ हा येत असतो. शब्दाचं सृजन आणि हे व्यवहार वेगळे असतात, प्रत्येकाचा संदर्भ असतो. म्हणजे जरी दोन शब्द आपल्याला सारखे जरी वाटले ना तरी देखील ते सारखे नसतात. समानार्थी शब्दांसाठी आपण वापरले तरी देखील त्याचा भाव आणि भावगंध हा वेगळा असतो. आता अगदी छोटीशीच गोष्ट बघा की स्त्री हा शब्द घेतला तर स्त्रीसाठी दुसरा शब्द कुठला आहे तर बाई. सर्वसामान्य शब्द असं वापरतो. तर स्त्री आणि बाई याचा अर्थ काय होतो, स्त्री, मी स्त्री पाहिली किंवा स्त्री किंवा बाई हे शब्द आपण उच्चारल्यानंतर आपल्या मनामध्ये जो संबोध होतो त्याचा अर्थ पुरुष नाही हा एक भाव. म्हणजे ती बाई आहे म्हणजे पुरुष नाही, ती स्त्री आहे म्हणजे मला पुरुष नाही भेटला, मला स्त्री भेटली म्हणजे बाई भेटली, असा एक भाव त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये येतो. परंतु हा जरी त्याचा समान अर्थ झाला तरी संदर्भाप्रमाणे त्याचे भाव हे वेगळे वेगळे असतात. आपण त्याचा सरसकट असा उपयोग नाही करू शकत कुठेही. पण एखाद्यानी आपण बोलत असताना म्हटलं, एखाद्याने स्त्री ठेवली असं नाही म्हणत. जर त्याने कोणी कीप ठेवलेली असेल तर त्यांनी बाई ठेवली असं म्हणतो आणि स्त्री याचा अर्थ पत्नी अशासारखाच होऊ शकतो. तर याप्रमाणे दोन्ही जे शब्द असतात त्यांचा जरी समान अर्थ आपल्याला वाटला तरी देखील त्यांचे भावबोध हे अगदी वेगळे वेगळे असतात. जसं आपण म्हणतो की गर्भार आणि गाभण हे वेगळे, परंतु जनावरासाठी आपण गाभण शब्द वापरत असतो. म्हैस गर्भार आहे असं आपण म्हणत नाही आणि बाई गाभण आहे असंही आपण म्हणत नाही. तसे हे जे शब्द आहेत हे शब्द आपला आपला भाव आणि आपल्या आपल्या अर्थाचा परीघ ज्याला म्हणतात ते घेऊन येतात आणि ते वातावरणाप्रमाणेच उमलत असतात शब्दसुद्धा. आता बघा, या शब्दांमधनं काय असतं, व्यक्तीचं जे बोलणं असतं किंवा जो शब्द असतो त्या शब्दाचा सूर असतो, त्याचा स्वर असतो आणि त्याच्याबरोबर त्या शब्दाचा अर्थही असतो. गंमत बघा कशी असते की कोणी दुसऱ्या खोलीमध्ये जरी बोलत असलं किंवा दूर जरी बोलत असलं तरी देखील त्यांच्या बोलण्यातून आपल्याला समोर असलं तर व्यक्तिमत्व, स्वभाव हे सगळं त्या बोलण्याच्या अनुषंगाने हे सगळं आपल्याला कळतंच. इतकंच नाही तर शब्दातून किंवा त्या व्यक्तीच्या बोलण्यातून त्या व्यक्तीचा व्यवसाय काय असेल याचा आपण अंदाज करतो, त्याची प्रादेशिकता कोणची असेल याचा आपण अंदाज करतो. थोडक्यात म्हणजे शब्दातून आपल्याला संस्कारही कळतात आणि त्याप्रमाणे शब्दातून त्या व्यक्तीचा भूगोल, इतिहास याचे देखील आपण अंदाज बांधत असतो. काय असतं की एकाच भूभागातून स्थलांतर जर केलं तर त्या भूभागामध्ये ते शब्द जातात. काही कारणाने दोन समाज एकत्र येतात आणि इकडची बोली तिकडे, इकडचे शब्द तिकडे असे नेहमी होत असतात. कितीतरी आपल्या भाषेमध्ये आपण शब्द दत्तक घेतलेले आहेत.
की पोर्तुगीजांकडनं अलमारी आहे, बटाटा आहे, किंवा इंग्लिश शब्दही खूप घेतलेले आहेत, उर्दू फारसी पण शब्द घेतलेले आहेत. असे जे शब्द आपण घेतलेले असतात त्यांची देवाणघेवाण करत असताना त्या ठिकाणी अर्थांच्यामध्ये सुद्धा बदल होत जातो. जसं आपण दुसऱ्या प्रदेशामध्ये गेलो की हळूहळू तिथली संस्कृती जी असते ती संस्कृती आपल्यामध्ये हळूहळू झिरपायला लागते किंवा हळूहळू यायला लागते. तसंच या शब्दांचे एक उदाहरण तुम्हाला सांगते. तुमच्या नेहमीचं माहितीचं उदाहरण आहे की उदाहरणार्थ मृग हा शब्द संस्कृत म्हणून आपण घेतो आणि मृग म्हटल्यानंतर आपण काय म्हणत असतो की मृग याचा शब्दाचा अर्थ आपण हरिण असं करतो की सुवर्ण मृग आहे किंवा कांचन मृग, कस्तुरी मृग असं म्हणून आपण त्याचा हरिण या अर्थाने घेतो. त्याचा पहिल्यांदा अर्थ नुसता मृग किंवा मृगया म्हणजे प्राणी किंवा प्राण्याची शिकार असाही भाव त्या ठिकाणी येतो. वास्तविक पाहता हा शब्द फारसी आहे आणि फारसी भाषेमध्ये मृग हा शब्द पक्ष्यासाठी वापरलेला आहे बरं का. उदाहरणार्थ शहामृग. शहामृग याचा अर्थ पक्ष्यांचा राजा असा त्या ठिकाणी होतो. पण या शब्दाचं स्थलांतर झालं. तो जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा जसा शहामृग मोठा तसा मोरही मोठा. त्याच्यामुळे मृग जेव्हा आला त्यावेळा मृगन म्हणजे मोरावरून जाणारा आणि त्याचा भाव झाला मग मोर कोणाचं वाहन असतं तर षडाननाचं. आणि त्याच्यामुळे मृगन म्हटलं की आपल्यासमोर षडानन हा भाव तरंगतो. आणि असं आहे की आता हा पक्षी या अर्थाने फक्त आता एके ठिकाणी आपल्याला हा मृग शब्द दिसतो. तो सुद्धा हिंदीमध्ये दिसतो की मृग म्हणजे कोंबडा असा आपण अर्थ म्हणतो. काही का त्याच्यावरून मुर्गा असं हे हिंदी रूपही आपण पाहिलेलं आहे. तर मृगबरोबर हरिण, मृगबरोबर मुर्गा ही कशी त्याची शब्दाची स्थलांतर आणि त्याचे भाव आणि त्याचे अर्थ बदलत जातात ही एक मोठी गंमत वाटणारी गोष्ट आहे. कोणत्याही शब्दाचं मूळ रूप हे ध्वनी असतं आणि हे प्रगत ध्वनी किंवा प्रगट ध्वनी म्हणजे भाषा ही कशी असते तर प्राण्याच्या शरीर रचनेतून ध्वनी निर्माण करण्याची शक्ती साठवलेली असते. प्राण्याच्या म्हणण्यापेक्षा आपण मनुष्य प्राण्याच्या म्हणू. नुसत्या प्राण्यांमध्येही पण ध्वनी निर्माण करण्याची शक्ती असते. मनुष्य मग त्याचं भाषेत रूपांतर करतो. याच्यामध्ये काय असतं की आपण जो श्वास आत घेतो त्या फुफ्फुस, श्वासनलिका, स्वरयंत्र, पडजीभ वगैरेच्या माध्यमातून हा ध्वनी बाहेर येत असतो. ही ध्वनी निर्माण करण्याची साधन आहेत. आघाताने हा ध्वनी निर्माण होत असतो की आता बघा आपल्याला जर सांगायचं असेल तर काय असतं की आपल्या मुखामध्ये ही जीभ आहे. म्हणजे आपण इतके शब्द बोलत असतो तरी आपण बोलतो कसं याचा विचार आपण आपल्याकडे पाहून कधी आतमध्ये वळून कधी करत नाही. बोलतो कसं आपण तर आपली ही जी जीभ आहे ही जीभ आपल्या तोंडाच्या आतल्या अवयवांवर म्हणजे दातांवर, टाळ्यावर वगैरे अशी आपटत जाते आणि त्याप्रमाणे हे शब्द जे आहेत त्या आघाताने शब्द हे निर्माण होतात. श्वास जो आहे तो आणि जिभेचा आघात यातून तो शब्द असा बाहेर पडत असतो. आता बघा की त, थ, द, ध, न असं जर तुम्ही उच्चारलं तर तुमची जीभ दरवेळेला तुम्हाला दाताला लागताना किंवा दातावर आपटताना ही जाणवेल. या गोष्टी इतक्या पटकन होतात ना की आपल्या लक्षात येत नाही. तसंच प, फ, ब, भ, म असं ओठाला ओठ लागल्याशिवाय बाहेर शब्द उमटू शकत नाही. तर त्याप्रमाणे यांचे गट किंवा गण बांधलेले आहेत की तालव्य, ओष्ठ असे, कंठ असे त्याला व्याकरणामध्ये नावं दिलेली आहेत. आणि आपण घेतलेला श्वास हा अत्यंत कौशल्यपूर्ण हालचाल करून आपली जीभ आणि आपला शब्द ही ती ध्वनी निर्माण करत असते. आणि विशिष्ट ध्वनींसाठी विशिष्ट संकेत परंपरा ही निश्चित केली आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं ही कशी कोणी निश्चित केली आहे तर माहेश्वरी सुक्तांमध्ये ही सूत्र बांधलेली आहेत की ध्वनी आणि त्यांचे संकेत. त्यामुळे निरनिराळ्या भाषांच्या मध्ये हे ध्वनी संकेत थोडे वेगळे असतात आणि प्रत्येक भाषा या वेगळ्या वेगळ्या असतात. मूळ भाषा किंवा भाषांची मुळाक्षरं ही त्याचं मौखिक रूप असतं आणि ते ज्या वेळेला चित्रांकित होतं त्यावेळेला त्याला लिपी असं म्हणतात. अक्षरांचे शब्द येतात आणि त्यामध्ये अर्थ भरलेले असतात किंवा अनुभव स्पष्ट करण्याची शक्ती ही त्या ध्वनींमध्ये असते बरं का. आता काय आहे की प्रत्येक प्राणी आपण जो बघतो कोणचंही असू दे सजीवाची लक्षणं कोणची आहेत तर आहार, निद्रा, भयमैथुनांच्याही आहेत. आणि
आवाज किंवा ध्वनी निर्माण करण्याची क्षमता बहुतेक सर्व प्राण्यांच्या मध्ये आणि याच्यामध्ये प्राण्यांच्या मध्ये आणि पक्ष्यांच्या मध्ये देखील आपल्याला अगदी जवळून बघता येते. आता ते जे आवाज करतात तर त्या आवाजात आपल्याला जरी वाटलं की कावळ्यांची कावकाव किंवा चिमणीची चिवचिव ही काय आहेच, परंतु जर आपण एखाद्या कावळ्यांचं किंवा चिमणीच्या थव्यांचं आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की हे जे ध्वनी आहेत हे प्रत्येक भावासाठी वेगळे वेगळे ध्वनी आहेत. भूक लागल्यानंतर होणारा चिवचिवाट वेगळा आहे, भय आल्यानंतर मदतीसाठी बोलवण्यासाठी किंवा घाबरल्यानंतरची चिमणी जी काही चिवचिवाट करते तो वेगळा आहे. त्याचप्रमाणे काय असतं की ज्या वेळेला पक्षी किंवा प्राणी प्रणयाराधन करतात त्यावेळेला जेव्हा ती जी साद घालतात त्याचा जो ध्वनी आहे तो वेगळा आहे. याप्रमाणे त्या ध्वनीमध्ये जे भाव असतात हे भाव वेगळे वेगळे असतात आणि ते त्यांच्या कम्युनिटीला किंवा त्या पक्ष्यांच्या समाजाला आणि आपण जर थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याही ते लक्षामध्ये येतात की कावळ्याची कावकाव ही आज नेहमीपेक्षा वेगळी दिसते बरं का, असं आपण म्हणतो. अरे का बरं इतके एकदम सगळे कावळे एका वेळेला जमलेले असं आहे. परंतु प्राणी आणि पक्षी यांच्या ध्वनिसंकेतांना मर्यादा आहे आणि आपल्या शब्दांना किंवा आपल्या ध्वनिसंकेतांना तशी मर्यादा म्हटलं तर आहे, पण तशी मर्यादा आपण विस्तृती वाढवलेली आहे. आपल्या देवदत्त गुणांची ओळख आणि त्याची वाढ करण्याची क्षमता जी आहे ती फक्त माणसामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या जोरावर माणसाने ही जी भाषा आहे ती अर्जित आहे म्हणजे मिळवलेली आहे आणि आपण त्या शब्दांचा आपल्याला जे काही वाटत असतं ते माणूस सुरांच्या शब्दांच्या ध्वनीच्या लिपीच्या माध्यमातून ते व्यक्त करीत असतो. एकमेकांचे भाव किंवा भावना यांची देवाणघेवाण करत असतो आणि देवाणघेवाण जे ते देणं आणि घेणं याला देवाणघेवाण म्हणतात आणि म्हणूनच त्याला वाणी असं म्हणतात की या माध्यमातून आपण विचार भाव भावना अनुभवांची देवाणघेवाण करतो आणि तीच ती भाषा आहे. अगदी सुरुवातीला काय झालं असावं बरं की गट करून राहणाऱ्या माणसाला काहीतरी गोष्ट अशी दिसली असेल, त्यांनी एकाला दुसऱ्याला तिसऱ्याला आणि मग कंठातून शब्द काढले असतील, एखादं फूल दिसलं असेल किंवा जे फूल दिसलं त्याला काय म्हणावं, कमळ असं समजा त्यांना एक फूल दिसलं आणि निसर्गामध्ये त्यांनी ते पाहिलं आणि मग हे ध्वनी संकेत त्यांचा मेळ करून त्यांनी तो एक संबोध त्यांना मिळाला आणि नंतर त्यांनी तो आपल्या समाजामध्ये तो रूढ केला. पुढे त्याचं संक्रमण होत होत तो आपल्यापर्यंत तसा येत गेला, त्याच्यामध्ये आणखीनही भावबोध ही मिसळत गेली. तर याप्रमाणे मूळ भाषा कशी शिकली गेली असेल हा सुद्धा एक विचार करण्यासारखा प्रश्न असतो किंवा विचार करण्याचा एक काय म्हणूया त्याला आपण याच्यावर विचार करू शकतो आणि मग खूप छान छान गमती आपल्याला उलगडत जातात. हे कसं आपण शोधायचं की समाजाचा विचार जाऊ दे पण व्यक्तीचा विचार कसा करतो, व्यक्ती भाषा कशी शिकते. आपल्या घरामध्ये जर आपण सुद्धा कशी भाषा शिकलो तर आपल्या घरामध्ये जर एखादं लहान मूल असेल तर तो पहिल्यांदा असं निरीक्षण करत असतो की ही मोठी माणसं कशी बोलतात, आजूबाजूचे आवाज कसे होतात आणि मग तशा असे करून ओठांच्या हालचाली करून तो शब्द जो आहे तो घशातून काढायचा खूप मोठा असा प्रयत्न करत असतो. आणि काय असतं की ही जी लहान मुलं जेव्हा भाषा शिकतात त्यावेळेला त्यांचा शब्दसंग्रहसुद्धा अगदी वेगळा असतो. उदाहरणार्थ तो पाणी पाहिजे असेल त्याला आणि आपण त्याला जर म्हटलं काय तुला पाणी पाहिजे तर तो त्याच्याकडे करून अशी मान करेल आणि पाक 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 असा उच्चार करेल आणि मग आपण त्याचा शब्द पापा म्हणजे पाणी. एखाद्या गोष्टीला जर का त्याला भांड्याला आपण म्हटलं की नको त्याला हात लावू, नको हात लावू आणि त्याने हात लावला आणि त्याला जर चटका बसला तर तो असं करतो किंवा हाय करतो, उद्गार निघतो त्याच्या तोंडून आणि मग त्याच्या कळतं की हे झालं तर मग त्याला हाय हे म्हटलं की तो त्या गोष्टीला हात लावत नाही. याप्रमाणे या लहान मुलांची नवीन भाषा शिकत असताना त्यांचा बोध आणि त्यांचा शब्दसंग्रह हा वेगळा असतो. काय असतं की मानवजात ही अनुकरणशील आहे आणि निसर्गातल्या ध्वनीमधून त्यांनी आपली भाषा वाढवलेली आहे. निसर्गामध्ये सुद्धा सारखे ध्वनी हे होत असतात, आपल्याला कळतच नाही. ज्या वेळेला खूप शांत वातावरण असतं त्यावेळेला
म्हणजे लक्ष दिलं तर आपल्याला कळतं असं नाही, पण ज्याची भाषेमध्ये भाषा तयार होत असताना त्यांनी काय पाहिलं तर ढग कसे आहेत, तर ढगांचा गडगडाट, पाण्याचा खळखळाट, विजेचा कडकडाट, असं याची पानं कशी आहेत तर ती सळसळ आवाज करतात. झाडावरनं खाली पान पडलं तर त्याला पानही माहिती नाही आणि हेही माहिती नाही, पण तो पत आवाज आल्यावर त्याने त्याला पान असा शब्द निर्माण केला. कावळ्याची कावकाव, चिवचिव ही शब्दबीजं आहेत आणि ही शब्दबीजं घेऊन त्याच्या पुढे विविध अंगाने निर्मितीसाठी उपयोग माणसाने केलेला आहे. मग त्याला उपसर्ग लागले, त्याला प्रत्यय लागले आणि आज आपण जे बोलतो तर आपल्याला मूळ शब्द काही वेळा कळतच नाही. मूळ त्याचा रूट काय आहे, म्हणजे त्याला मूळ काय आहे हे त्याला कळतच नाही. कारण काय असतं की त्याला सफिक्स आणि प्रिफिक्स लागलेले असतात आणि त्याला सफिक्स आणि प्रिफिक्स असे लागल्यानंतर त्या शब्दांचे अर्थसुद्धा खूप बदलत जातात. छोटंसं उदाहरण बघा. तसं काय आहे की हे जे सगळे एक अक्षरी शब्द असतात ना, किंवा 2 अक्षरी जरी शब्द असला ना तरीसुद्धा त्याला त्यांचा भावबोध असतो आणि त्याच्यामुळे आहार, त्याला हार हा शब्द जर घेतला तर हा जो हार शब्द आहे, हार याचा अर्थ माळ असा होतो किंवा पराजय असे 2 अर्थ त्याचे समजा आपल्याला माहिती आहेत. तर आपण आहार, विहार, संहार असे जे शब्द घेतले की त्याचे सगळे अर्थ जे बदलतात. मला हे समजावून सांगायला खूप आवडेल आणि प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक सफिक्सचा जो अर्थ आहे आणि प्रत्येक आणि काय म्हणायचं त्याला उपसर्ग, प्रत्यय आणि सफिक्स आणि प्रिफिक्स यांना त्यांचे अर्थ आहेत आणि त्यांनी शब्दांमध्ये खूप सुंदर आणि मोठा बदल होतो. एक सहज चाळा म्हणून एखादा शब्द घेऊन तुम्ही याच्यावर हे प्रयोग करून बघितला तर तुम्हाला पण त्याची गंमत वाटेल. शब्द हे आपल्या भावभावनांचं वहन करतात. काय असतं की 2 मनं जी असतात ती 2 मनं ही जोडतात. शब्दांच्या मध्ये खूप प्रचंड ताकद असते, अक्षरामध्ये प्रचंड ताकद असते आणि शब्दशक्ती जी आहे ती आपलं एक संबोध आणि भावबोध घेऊन ती प्रगट होत असते आणि सहज प्रगट होत असते. एका अक्षरातली शक्ती जर बघायची असेल आणि अर्थ बघायचा असेल तर तुम्ही कुठे जर घाण पाहिली, छी किंवा शी असा उद्गार तुमच्याकडनं बाहेर पडत असतो. किंवा एखादी चांगली गोष्ट पाहिली तर सहज वा, आहा असा शब्द बाहेर पडत असतो. म्हणजे सौंदर्याचा भावबोध, घाणीचा भावबोध, भयाचा भावबोध हे असे सगळे जे आहेत हे एकाक्षरी शब्दातून सुद्धा तुम्हाला खूप स्पष्टपणे ठळकपणे दिसतात. आता जर काय असतं की उश हा शब्द जो आहे की तुम्हाला बघा खूप उकाडा झाला तर अगदी सहज तुमच्या तोंडून शब्द किंवा श्वास बाहेर पडतो, हुश किंवा हुश उश. तर आता हा जो उश शब्द आहे या शब्दातून शब्द कसे निर्माण झाले बघा. हा उश शब्द उष्णतादर्शक आहे. आता ह्याच्यातून उश म्हणजे उष्णता, याच्यातून उषा म्हणजे पूर्व दिशा, ज्या ठिकाणी सूर्य उगवतो आणि आपल्याला जो उष्णता देतो तो बोध होतो. उश याच्यातून जळजळीत वाळवंटातून आपल्याला घेऊन जाणारा जो उंट आहे त्याचं उष्ट्र असा शब्द त्यातून निर्माण झाला आहे. असे शब्द आणि त्याचे भावबोध याच्यातून अगदी सहज असे निर्माण होतात. भाषेची आणखीन एक गंमत आहे. जर खूप थंड प्रदेश असेल ना तर तिथल्या लोकांचा शब्द मुळाक्षर त्या ठिकाणी कमी असतात आणि दुसरी गोष्ट अशी असते की ते जे थंड प्रदेशातले लोक आहेत ना हे खूप तोंडातल्या तोंडात बोलतात. आपल्याला त्यांचं बोलणं बोबडं आणि असंच वाटतं. त्याचं कारण आपल्या अंगातली उष्णता बोलण्यातून बाहेर पडते, ती त्यांना बाहेर पडू द्यायची नसते. म्हणून ते निसर्गच त्यांची भाषा आणि त्यांचा स्वर अशा पद्धतीने करतो. ते अगदी हलके बोलतील आणि तोंडातल्या तोंडात बोलतील. ह्याच्या उलट जसं तुम्ही विषुववृत्ताकडे जाल आणि जिथे गरमी असेल तिथल्या लोकांची जी भाषा असते ती भाषा लाऊड किंवा मोठ्यांदी बोलत असतात, कारण ते आतली उष्णता बाहेर फेकत असतात. इतका हा सूक्ष्म विचार भाषेच्या मागे असतो. या भाषेला खूप जी शक्ती असते तर हे भावभावनांचं वहन करत असताना 2 मनं जोडतात, 2 मनं तोडतात. शब्द धीर आणि दिलासा देणारे शब्द असतात. सूड आणि प्रतिशोधाच्या ठिणग्या निर्माण करणारे शब्द असतात. राष्ट्रांना
युद्धाच्या खाईत लोटणारे असतात तेही शब्दच असतात. अचाट आणि अफाट सामर्थ्य हे शब्दांमध्ये असतं. प्रदेशागणिक आणि काळागणिक, माणसागणिक भाषा वेगळी असली तरी देखील त्याच्या मूळ ढाच्यामध्ये काही साम्य असतं. वेगळेपणा साम्य शोधण्यामध्ये भाषाशास्त्रज्ञांनी खूप आटापिटा केला आणि शेवटी ह्या भाषाशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या भाषांचाही अभ्यास केला आणि त्यांना नंतर असं लक्षात आलं की शब्दामधली प्रचंड शक्ती, त्याचा अर्थ, त्या शब्दांचे अनेक पदर हे उलगडून दाखवायचे किंवा उलगडून समजून घ्यायचे. म्हणजे कृष्णाला बांधण्यासाठी यशोदेनी दोऱ्याला दोरे जोडून जशा दाव्याला बांधायचा, झाडाला बांधायचा प्रयत्न केला आणि तो दावं जे होतं, जो दोर होता तो अपुराच पडला. आणि म्हणून असं म्हटलं आहे की भाषाची क्षमता ही देवाची देणगी आहे. नव्हे भाषा वा वाणी, वाणी हाच देव आहे. आणि म्हणून ऋषी म्हणतात अथ शब्द ब्रह्म. अशी ही शब्द जिज्ञासा आहे. मला जेवढी जाणवली तेवढी मी आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न केला. आपण ऐकलं. धन्यवाद. श्रीराम.